नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 नवरात्री विशेष। आवाज महामुंबईचा प्रस्तुत उरणमधील नवशक्ती स्वयंभू पाषाण मूर्तींचा इतिहास। लेखक अजय शिवकर। आजच्या देवीचे पाचवे रूप स्कंदमाता। स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे। बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे। हे शौर्य आणि करुणेचे ते द्योतक आहे। सिंह शौर्याचे द्योतक आहे, तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे। स्कंद म्हणजे तज्ज्ञ, निष्णात। सामान्यपणे जे तज्ज्ञ प्रवीण असतात ते उद्धट असतात, पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे। देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात। आजची उरणची शक्ती आहे नवीन शेव्याची शांतेश्वरी देवी। उरणजवळच असलेले नवीन शेवा गाव म्हणजे पहिले जंगलाने आच्छादलेले शेवा गाव। गावातून दुसऱ्या गावात जाणे म्हणजे जंगलाचा रस्ता, हिंस, श्वापदांची भीती, त्यात एक वाघ नेहमीच येणाऱ्यांवर झडप घालायचा। भीतीच्या छायेत असणाऱ्या गावकऱ्यांनी देवीची उपासना केली व देवीने वाघाला अद्दल घडवून हद्दपार केले व गावाला शांत केले, म्हणून ही शांतेश्वरी देवी। आजही जुन्या शेवागावी वाघ देवीचे हे मंदिर आहे। उद्या शनिवार 27 सप्टेंबर 2025 उद्याच्या देवीचे 6वे रूप आहे कात्यायनी। आणि उद्याच्या उरणच्या देवीची माहिती घेणार आहोत। जसकारची रत्नेश्वरी देवी।